टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मला असं वाटतं तुम्हाला राज ठाकरे साहेबांचा स्वभाव माहिती आहे। ते अत्यंत एकतर ते परखड आहेत आणि स्पष्ट व्यक्तिमत्व आहे। त्यामुळे ते आपली नेहमी भूमिका कोणताही आडपडदा न ठेवता पोटात एक आणि ओटात एक असं कधीच नसतं, स्पष्टपणे ती भूमिका मांडत असतात ना। आतापर्यंत त्यांनी मांडत आलेली आहेत आणि त्यांची ते स्वभावत आहे। परंतु आम्ही ठाकरेंनी जी भूमिका मांडली की ही गोष्ट खरी आहे की कसं आहे की शेवटी हे सगळे मराठा बांधव आमच्या महाराष्ट्राचे आहेत। हे कुठलं बांगलादेश की पाकिस्तानातून आलेले नाहीत आणि एक विशिष्ट असा विषय जो आहे आरक्षणाचा, त्या विषयासाठी आलेले आहेत। ही गोष्ट खरी आहे की सगळेच मराठा बांधव काही संपन्न आहेत असं नाही, त्याच्यातही गरीब आहेत, सगळे काय मध्यमवर्गीय आहेत आणि म्हणून त्यांचा एक तो लढा चालू आहे। आणि तो लढा चालू असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांना कुठेही मुंबईमध्ये त्रास होऊ नये, ते एकटे पडू नयेत, एवढ्यासाठी आम्ही आमच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विनंती केलेली आहे की त्यांना जी जी काय मदत लागेल ती निश्चितपणे करा, त्यांना एकटं पडू देऊ नका। आणि माझी सरकारला एक विनंती आहे, काही मराठा आंदोलक आता अख्ख्या मुंबईमध्ये इकडे तिकडे फिरत आहेत काय, त्यामुळे लोकांना तुम्हाला वाटत असेल त्याच्यामुळे गैरसोय होते वगैरे, सगळं ठीक जरी असलं तरी माझी सरकारला विनंती आहे की आझाद मैदानाची जागा कमी आहे। कोर्टाच्या निर्देशानुसार आपण ती जागा जरी दिलेली असली हे मला मान्य आहे, पण आज त्यांची जेवणाची व्यवस्था कशी होऊ शकते, पण इतर ज्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठीची व्यवस्था ही फार गरजेची आहे आणि आवश्यक आहे। आणि म्हणून त्याची त्यांना त्रास होऊ नये यासाठी एखादं वानखेडे स्टेडियमसारखं जर मैदान दिलं तर जेणेकरून ते एका ठिकाणी बसतील, त्यांचं आंदोलन जे काय ते चालू राहील, अशी सरकारने जर व्यवस्था केली तर मला असं वाटतं की त्यांना मदत केल्यासारखी होईल। मुंबईमधल्या लोकांच्या भावना थोड्याशा आहेत की आम्हाला त्रास होतोय, पत्रकार बांधवांच्या भावना, सगळ्यांच्याच भावना आहेत, तर त्याही सगळ्या अडीअडचणी त्या दूर होऊन जातील। आणि आमच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्याला जी जी मदत करता येईल ते बांधव आपले आहेत, त्या बांधवांना मदत केली पाहिजे। कारण सरकार काय निर्णय घेईल तो सरकारचा निर्णय आहे, कोर्ट काय निर्णय घेईल तो कोर्टाचा निर्णय आहे। शेवटी महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक घटक आणि देशात राहणारा आपला आहे, या आपल्या घटकाला आपल्याला जी मदत करता येईल ती करायला पाहिजेत, अशा प्रकारच्या माझ्या भावना आहेत। मात्र विसर्जन सोहळा आता तोंडावर आलेला आहे। मुंबईत आधीच विसर्जनाची गर्दी असते, लॉ अँड ऑर्डर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी एक भीती मुंबईकरांच्या मनात आहे। मुंबईत आधीच इतकी गर्दी आहे, त्याच्यात कुठलंही सुप्रशासन हे रस्त्यावर दिसत नाही, कारण गर्दीला मॉबला कंट्रोल करण्यासाठी पोलिसांकडे विनंतीशिवाय दुसरं कुठलंही हत्यार नाही। मीही जरांगे पाटलांना आणि आंदोलक आलेले आमचे जे बांधव आहेत त्यांना विनंती करतोय की शेवटी मुंबई तुमचीच आहे, महाराष्ट्राची ना देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकडे बघण्याचा तुमचाही दृष्टिकोन उत्तम प्रकारचा असला पाहिजे आणि मुंबईच्या लोकांना त्रास होता कामा नये, कायदा आणि सुव्यवस्था बिघडता कामा नये, या दृष्टिकोनातूनही त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे। आपला लढा आंदोलन हे आहेच, ते एका विषयासाठी आहे, पण त्याच्यामुळे इतरांनाही त्रास होईल असं न केलं तर जरांगे पाटलांनी आपल्या सहकार्यांना आणि आम्ही आमच्या बांधवांना विनंती करतो की आपणही हे थोडंसं गणपतीचा पिरियड आहे आणि या गणपतीच्या पिरियडमध्ये लाखो लोक मुंबईमध्ये येत असतात आणि ते सुद्धा मुंबई बघायला फिरतात दर्शनाला आल्यानंतर, तसं तुम्ही मुंबईत आलेला आहात, पण आपल्यामुळे आपल्या आंदोलनाला यश कसं येईल तो गोल ठेवून त्यांनी पुढे जायला पाहिजे, अशी त्यांना आमची विनंती आहे। नाही, मला मी सरकारला ह्यासाठी सरकार अपयशी ठरते नाही ठरते ह्या विषयावरती मला बोलणंही उचित वाटत नाही, कारण गणपतीचं सीझन आहे, एक गणपतीमध्ये संपूर्ण लोक येत असतात, त्याच्यात आपले सगळे बांधव आंदोलनकर्ते आलेले, त्याच्यामुळे मुंबईवरती असाच लोड प्रचंड पडलेला आहे आणि त्याचं अपयश आलं असं सरकारवरती दोष देऊन मला कसं चालेल, असं नाही होत। पण त्यातून काय मार्ग काढायचा ते मला वाटतं देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आणि त्याचं संपूर्ण मंत्रिमंडळ आहे,
ते निश्चितपणे त्याच्यावरती विचार करतील. आता मध्यंतरी त्यांनी सन्माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदेसाहेब, डॉक्टर कोकण आयुक्त विभागीय डॉक्टर विजय सूर्यवंशी साहेब या लोकांची कमिटी जाऊन ती भेटली. मला वाटतं त्याच्यावरती काहीतरी विचार सरकार निश्चितपणे करेल. त्यामुळे आपल्यामुळे त्रास होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, एवढीच माझी नम्र विनंती आहे. हां, अशा प्रकारे जर केलं तर जो काही, कारण ती जागा छोटी आहे आणि छोट्या जागेमुळे त्यांची अडचण झाली, बाकी विधी असतात आणि गरज असताना त्यांनाही त्रास होतो. त्यासाठी सरकारने याच्यावरती कुठेतरी विचार करायला पाहिजेत आणि सकारात्मक दृष्टिकोनातून काय मार्ग काढता येईल, इतर जे काही बांधव आहेत त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता ते काढण्याचा प्रयत्न करावा. माझ्या शुभेच्छा आहेत. कोर्टाने त्यावेळी सांगितलं होतं की आंदोलनाला परवानगी देताना कायदा सुव्यवस्था आणि मुंबईकरांची जी सर्व समस्या त्या लक्षात घेता परवानगी द्यावी. तर कुठेतरी वाटतं आपल्याला मुंबईमध्ये सरकारने परवानगी दिली, मात्र आता मुंबई नाही, कसं आहे की मी मगाशी तुम्हाला बोलल्याप्रमाणे हे सगळे महाराष्ट्रातले बांधव आहेत आणि महाराष्ट्रातल्या बांधवांना परवानगी आपण नाकारणं हे पण उचित नाही. पण शेवटी कोर्ट हे सर्वोच्च आहे, आपण कोर्टाचा सन्मान राखतो. त्याप्रमाणे कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाच्या अंतर्गत राहून सरकारने परवानगी दिलेली आहे. त्याचा सन्मान आमच्या आंदोलक बांधवांनी, झरांगे पाटील साहेबांनी सगळ्यांनी राखणं गरजेचं आहे आणि ते निश्चितपणे राखतील याची मला खात्री आहे. हां, मला असं वाटतं की त्याच्यावरती कोर्ट काहीतरी चांगल्या प्रकारचा विचार करेल आणि त्यातून काहीतरी हे माझे बांधव आनंदाने परत जातील असं काहीतरी निर्णय होईल अशी मी अपेक्षा बाळगतो. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.